वॉशरूम जायचंय. इथे कोणी नर्स पण दिसत नाहीये मला. राणीलाच उठव का? नको. किती गाढ झोपली ती. ऑलरेडी माझ्यामुळे खूप त्रास झालाय तिला. आता आणखी नको. तुला खूप वाईट मुलगी समजत होतो. तू कुठलाही राग मनात न ठेवता माझा जीव वाचवलास. मला तुला खरंच मनापासून थँक्यू म्हणायचंय. माझी हिंमत होत नाही. मी तुला खूप त्रास दिलाय, पण आता तुला थँक्यू म्हणायची वेळ आली आहे. मीही तुला थँक्यू म्हणेन, नक्की म्हणेन. झोपत का नाही? इंद्राच्या काळजीने झोपच लागत नाही. मग नका काळजी करू. आणि तसेही उद्या आपण हॉस्पिटलला जातोय. डॉक्टर म्हणालेत ना, तो ठीक आहे, बरा होईल लवकर. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? अहो, डॉक्टर जरी म्हणाले काळजी वाटणारच ना, त्रास तर होणारच. निदान डॉक्टरवर तरी विश्वास ठेवा. माझा ना फक्त माझ्या डोळ्यांवर विश्वास आहे. मी उगाच आले हो. आपण ना तिथेच थांबायला हवं होतं इंद्राजवळ. अहो, असं हॉस्पिटलमध्ये नाही थांबता येत सगळ्यांना. मला मान्य आहे, तुम्ही आई आहात, मुलाची काळजी वाटणं साहजिक आहे. पण नका काळजी करू. आणि राणी आहे ना तिथं, ती घेईल त्याची काळजी. म्हणूनच जास्त काळजी वाटते. मला काहीच कसं वाटत नाही हो. का तुम्ही त्या राणीला इंद्राच्याच रूम मध्ये जागा दिलीत? तर ती माझ्या लेकाच्या आयुष्यात का आले ना देवास ठाऊक. ती आल्यापासून फक्त संकट येतात त्याच्या आयुष्यात. मालती पुरे, का बोलताय राणीला? एक गोष्ट विसरू नका, आज राणीमुळे आपल्या मुलाचा जीव वाचलाय याची जाण ठेवा. तुम्ही मान्य करा अथवा करू नका, पण हेच सत्य आहे. तिच्यामुळे आपल्या मुलाचा जीव वाचलाय. ती नसती ना तर आपण आपल्या इंद्राला पाऊस खावा नसतो. तिच्यामुळे आपल्या मुलाचा जीव वाचलाय. आणि याची तुम्हालाही पूर्ण कल्पना आहे. तरी तुम्ही तिला दोष देत असाल तर काय बोलण्यात अर्थच नाही. मी तिला दोष देतेय कारण मी तिला चांगलीच ओळखू नये. आणि मुळात माझ्या मुलाचा जीव धोक्यात आलाय ना, तो तिच्यामुळेच. समोर उघड उघड सत्य दिसतंय ना, तरी तुम्ही मान्य करत नाही आहात. जर का तुम्हाला तुमचंच खरं करायचं असेल तर मी काही करू शकत नाही. नाही, तुम्ही काही करूही नका. फक्त माझ्या लेकाला तिच्या भरोशावर ठेवू नका बस. बाकी बघेन मी. ती बायको आहे त्याची. मी मानत नाही. माझी ना देवाकडे एकच मागणी आहे, देव करो आणि तुम्हाला सत्य पारखण्याची बुद्धी येवो. मग मला त्या कधी अक्कल येणार देवच जाणे.
सतत राणीला बोलत असतात. अहो, तुम्ही मला बोलता आणि तुम्ही असं वागताय ते काय चाललंय तुमचं लहान मुलांसारखं? ही काय वेळ आहे का इथे यायची? दुसरा काही मार्ग आहे का माझ्याकडे? तुम्हाला मी एवढं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण मला समजूनच घ्यायचं नाही. स्वतःच खरं करायचं. राणीमुळे इंद्राचा जीव वाचलाय. एक बायको म्हणून, एक सून म्हणून राणी कधीही कमी पडली नाही. पण एक सासू म्हणून तुम्ही कमी पडलात. खरं तर तुम्ही तिच्यावरती आईसारखं प्रेम करायला हवं होतं, पण तुम्ही तिचा कायम तिरस्कार केलात, द्वेष केलात. त्या बिचाऱ्या जीवाला किती वेदना होत असतील कळतंय तुम्हाला? तिला तुम्ही कायम पाण्यात पाहता. कधीतरी विचार करून बघा, तुमचं हे वागणं कितपत योग्य आहे. हे बघा, तुम्ही शांत व्हा आणि आधी खाली चला बरं. राणीला आपल्या घरात कधीतरी प्रेम मिळालंय का हो? माझं ऐका, तिच्याविषयी बोलण्याऐवजी ना आपण खाली जाऊया. तुमची दगदग झाली हो, तुम्हालाही आरामाची गरज आहे. चला. मला आराम मिळावा अशी तुमची इच्छा आहे ना? हो. पण तुमच्या या अशा वागण्यानं मला आराम मिळणार आहे का? हो. तुम्ही तिच्याशी काय बोलता, कसं वागता हे बघतोय ना मी, आणि ती मला अजिबात आवडत नाही. पण माझं तुम्हाला ऐकायचं नसतं. तुम्ही राणीशी कधीही नीट वागत नाही, कधीही नीट बोलत नाही. प्लीज माझं ऐका. तुम्ही चला खाली. मी राणीशी नीट वागणार आहात का, नीट बोलणार आहात का? हो, मी उद्या स्वतःहून तिच्याशी बोलेन. झालं समाधान. पण आता थंडी वाऱ्याचं इथे थांबू नका. चला खाली. मला वचन द्या, तुम्ही राणीशी नीट वागाल, नीट बोलाल. हो, मी म्हणाले ना. हो, मी बोलते तिच्याशी उद्या. नीट. हो, नीट बोलते. झालं, आता चला ना खाली. गुड मॉर्निंग. काय झालं? तुम्ही काल रात्री बोलत होतात का माझ्याशी? मी नाही तर. मला असं का वाटलं की तुम्ही माझ्याशी बोलत होतात? मे बी स्वप्न पडलं असेल झोपेत. हा, स्वप्नच असेल. एवढं चांगलं बोलत होतात तुम्ही. आता एवढं चांगलं तर तुम्ही स्वप्नातच बोलाल ना. स्वप्नच असेल. काय झालं? हे काय बघते मी? काय? अहो, तुम्हाला हसता पण येतं होय? बस, टोमणे कळतात मला. हाय का आता? अहो, टोमना कशाला मारेल? मी तर तुम्हाला असं कायम गंभीर चेहऱ्यातच पाहिलंय ना, एरंडल तेल पिल्यासारखं. कामात चूक झालेली मी खपून घेणार नाही. 18 तास काम करायचं, पण काम पूर्ण करायचं. काय चाललंय? आराम करायचं सोडून दात कसले काढत बसलायत? काय झालं एवढं हसायला? अगं आई, राणी माझी नक्कल करत होती. काय? ही पोरगी तुझी नक्कल करतेय, तू दात काढतोयस इंद्रा?
डोकं ठिकाणावर आहे का तुझं? मग तिला चांगलं सुनवायला हवं ना, लायकीत ठेवायला हवं ना तिला तिच्या. अरे ती कुठे आणि तू कुठे आहेस? आज नक्कल करते, उद्या आणखी काय करेल. आणि अहो बघा ना, ऐकतच नाहीयेत दोघं. काय चाललंय? किती दंगा लावलाय तुम्ही? आता तुम्हाला जपायला हवं ना, लवकर बरं व्हायचं ना तुम्हाला दोघांना. मग अहो बघा ना, मी आले जेवणाचं घेऊन, ते हे दोघं जण आराम करायचं सोडून हसत बसलेत. काय तुम्ही? बरं चला, आता दोघं नाश्ता करून घ्या. असतायत म्हणजे तब्येत बरी आहे आता. काय बरं वाटतंय ना? एकमेकांना जपा, सांभाळा, सावरा एकमेकांना. आता तुम्हाला एकमेकांची गरज आहे. काय आणि जपून जरा. आपण सांगायची काय गरज? राणी असताना इंद्राला काय होणार आहे? खरंच राणी, तुझ्यामुळे माझ्या इंद्राचा जीव वाचलाय. तुझे आभार कुठल्या शब्दात म्हणू ना मला कळतच नाहीये. हे सगळं हिच्यामुळेच झालंय. महाडिकांवर अनंत उपकार आहेत तुझे. मलाच उशिरा अक्कल आली, कारण मी रागाच्या भरात जरा जास्तच बोलून गेले तुला. पण मला आता पटलंय, माझ्या इंद्राचा जीव तूच वाचवलायस. असाच त्याचा सांभाळ कर. त्याची साथ कधीही सोडू नकोस. तू असताना मला कसलीच काळजी नाही राणी. आणि मला तर खात्री आहे, माझ्यापेक्षाही जास्त काळजी घेशील तू माझ्या इंद्राची. हॅलो. हां नाही नाही, ऑर्डर जेवढी रेडी आहे तेवढी डिस्पॅच करून टाका. उरलेली आपण नंतर करू. नाही नाही, ती डिलिव्हर होई तोपर्यंत आपण डिस्पॅच करू ना. राईट. मी बोलतो क्लायंटशी. या. हॅलो. हां. ओ नवीन ऑर्डर. मी आज सॅम्पल पाठवतो तुम्हाला. हां मी सांगतो. ओके. केटी, येस मी त्यांच्याशी बोललोय, तर त्यांना सॅम्पल पाठवून टाका आजच. हां. हॅलो. हां हो हो, मी सहाय करतो ना आजच. मी आजच करतो. ऑफिसला गेलो की लगेच करतो. हां ओके ओके. कसलं भारी फिलिंग आहे राव. मला आत्ताच एमडी झाल्याचा फील येतोय. माझ्या सहीशिवाय, माझ्या कॉलशिवाय पुढे काहीच घडत नाहीये. उर्मिला. हा अगं, आज जेवणामध्ये भाजी काय करूया? मी सांगू? मग कोण सांगणार? अगं, घरातली थोरली सून आहेस ना तू. कसं आहे माहिती का, मला तर बाई सगळं विचारून करायची सवय आहे ग. या आधी मालतीला विचारायचे आणि आता राणीला विचारते. आणि आज बघ, दोघी पण नेमक्या घरात नाही आहेत. मग आपण पनीरची भाजी करूयात का? पनीर? विक्रांतला आवडते ना. अगं पण पनीर संपलंय ग. हा, अजित भाऊजी आणतील ना. हो आणतो ना. आणि अजून काही आणायचं असेल तर मला मेसेज करा. हो. हां ठीक आहे. ओके बाय. बर चल, तयारीला लागूया. हा ये. कसं भारी वाटतंय. या घराचे सगळे डिसिजन मी घेणार. माझ्या कमरेला तिजोरीच्या चाव्या. इमॅजिनेशन करूनच कसलं भारी वाटतंय मला. मला खूप स्पेशलच त्याचा फील येतोय. हो ना, मलाही. पण तुला का स्पेशल असल्याचं फील होत आहे? सगळे कॉल्स मला येत आहेत. माझ्याशिवाय एकही काम होत नाही फॅक्टरीमध्ये. हो ना, मला तर या घरातली एमडी असल्याचं फील येतोय बघ. रत्नाईंनी आत्ता मला विचारलं घरात कुठली भाजी करायची. आणि अजितला जी जी कामं सांगितली ना, ती लगेच त्यानं ऐकली. अजित? हो. पण विक्रांत,
ह्या घरावरचं राज्य मला कायम असंच हवंय. आता राणी आणि इंद्र आले की आपलं हे राज्य संपणार. त्यासाठी एकच उपाय आहे, त्या दोघांना संपवावं लागणार आहे. सगळ्यात पहिले इंद्राला. काय झालं सर, काही बोलायचंय का? कशी आहे ही मुलगी? नुसतं बघितलं तरी हिला लगेच कळतं, पण आता काय सांगणार हिला? कॉल्स करायचे सांगितलं तर भाव काय? फोन लावायचे आहेत का तुम्हाला कोणाला? काम करायचंय का काही? हो, नाही नाही म्हणजे असं काही नाहीये. ठीक आहे. ऍक्च्युली काही कॉल्स करायचे आहेत मला. पण मग याचा वेगळा पगार द्यावा लागेल हा? अगं तुझ्यामुळे या गणपती उत्सवात मी खूप एन्जॉय करू शकतो. तुझा पगार, तू आजपर्यंत या घरासाठी जे काही केलंय त्या कामाची ही किंमत. खरंच मी कधी समजून घेऊ शकलो नाही. हिने माझ्यासाठी स्वतःच्या जीवाची कधीच पर्वा केली नाही, आणि मी मात्र सर पासवर्ड. 9 थांबा थांबा, असं बायकोला पासवर्ड सांगायचा नसतो का? बघा बर का, मग पुढे अवघड होऊन जाईल. जाऊ द्या, तुम्ही फेस लॉक निवडा. आता सांगा, कोणाला लावायचंय फोन आधी? ते आपले एक सप्लायर आहेत, मिस्टर दीक्षित, त्यांना बघ. बिझी लागतंय. अजून कोणाला करायचंय? लीगल ॲडवायझर आहेत मेहता, त्यांना ट्राय करून बघ. आता केटीने ट्राय कर. घ्या. हे तर सगळेच फोन बिझी लागतायत. आता काय करायचं? अहो थांबा, हे बघा, केटींचा फोन आलाय. बोला बोला. सॉरी सर, कामाचाच कॉल सुरू होता. ते विक्रांत सरांच्या म्हणण्यानुसार काम सुरू आहे. अहो पण मला कळायला नको का हे? नाही हो सर, पण ते तुमची तब्येत. हे बघा, ते काही असेल, मला सगळ्या गोष्टींचे टाइम टू टाइम अपडेट्स आलेच पाहिजे. सर एवढं ओरडू नका तुम्ही. हा, तुम्ही अजून बरे झालेले नाही आहात. हा, काळजी घ्या. अरे पण काय चाललंय हे? सगळ्यांचे फोन बिझी लागतात आणि मला कोणी काही सांगत का नाहीये? एवढ्या ज्या मीटिंग्स ठरलेल्या होत्या, मीटिंग्स झाल्या की नाही झाल्या, मीटिंग्स मध्ये काय झालं, सगळे अपडेट्स मला द्यायला पाहिजे की नाही? तुम्ही बेसिक गोष्टी आहेत यार, कळत नाही आहेत तुम्हाला? काय चाललंय तुमचं? किती आवाज? हॉस्पिटल आहे हे. सॉरी. चांगले शिकले सवरलेले दिसताय, एवढंही कळत नाही तुम्हाला? हॉस्पिटलमध्ये शांतता असायला हवी ना. तुम्हीही पेशंट आहात ना, इतर पेशंटलाही त्रास होतो. तुम्ही आता दोघांनीही आराम करायला हवा. अशी कजात बायको मिळायला पाहिजे होती तुम्हाला. झालं असून? हे बघ, मला इथे नाही राहायचंय, मला घरी जायचंय. सर त्यासाठी आधी तुम्हाला बरं व्हावं लागेल. किती बरं व्हायचंय? हे बघा, अजून तुम्ही पूर्णपणे बरे झालेले नाही आहात. हे कोणी सांगितलं तुला? हाय का आता सांगायला कशाला पाहिजे? अहो साधा फोन लावता येत नव्हता तुम्हाला तुमच्या हातात. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला त्रास द्यायचं ठरवलंय का? हे बघ, मला माझी काळजी घेता येते. प्रत्येक वेळी मला शिकवायची गरज नाहीये की मी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे ते.
माझं किती काम अडून राहिले कळत नाहीये तुम्हाला? काय सॉरी. इथे हॉस्पिटलमध्ये राहून खूप बांधल्यासारखं होतंय मला. खूप कंटाळा आलाय या सगळ्याचा. काहीही करून इथून घरी जायला हवं. घरी जाऊन मी लवकर बरा होऊ शकतो. इंद्रजित सर जर 2 दिवस अजून हॉस्पिटलमध्ये राहिले तर ठणठणीत बरे होते.